वातावरणातील बदलामुळे होणारे सर्दी, ताप, पोटाचे आजार यासाठी एक रामबाण औषध म्हणजे सुंठ। हिला शास्त्रामध्ये विश्व भेषज असं म्हटलं गेलेलं आहे। विश्व भेषज म्हणजे युनिव्हर्सल मेडिसिन। सुंठ इतकी बहुगुणी आहे की तिचा अनेक आजारांवर उपयोग होतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तिचे असेच 5 फायदे बघणार आहोत किंवा 5 छोटे सोपे उपयोग बघणार आहोत की जे सोपे आहेत पण तरीही अतिशय असरदार आहेत, प्रभावी आहेत। पण त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या YouTube चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये। जर तुम्हाला आहार, आरोग्य, आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हालाही मिळत राहील। सुंठ म्हणजेच ड्राय जिंजर। सुंठ म्हणजे दुसरा तिसरा काही नसून आलं हे ओलं आलं असतं ते डिहायड्रेट करून म्हणजे आलं हे सुकवून त्यापासून सुंठही बनवली जाते। सुंठ ही कटू रसाची आहे, उष्ण वीर्याची आणि मधुर विपाकाची आहे आणि ती स्निग्ध गुणाची आहे। तिच्या स्निग्ध गुणामुळेच ती आल्यापेक्षा थोडीशी वेगळी ठरते। तर बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये असे कोणते छोटे सोपे 5 उपयोग आहेत जे आपण आपल्या छोट्या छोट्या तक्रारींसाठी करू शकतो। सगळ्यात पहिला फायदा आहे तो पचन संस्थेसाठी आहे। बाहेरच्या खाण्यामुळे किंवा वातावरणाच्या बदलामुळे आपलं पोट हे नेहमीच बिघडत असतं। तुम्हाला जर सतत पोटामध्ये गॅस होत असतील, अपचनाची तक्रार असेल, अजीर्ण असेल, वारंवार ऍसिडिटी होत असेल किंवा पोट गच्च होत असेल तर सुंठ तुमच्यासाठी अतिशय उपयोगी आहे। वारंवार जर पोटाच्या तक्रारी चालू असतील तर अशा वेळेला 2 ग्रॅम सुंठ 1 ग्लास कोमट पाण्याबरोबर जेवणाच्या अगोदर घेतल्याने 1 महिन्यापर्यंत तुम्ही जर घ्याल तर तुम्हाला बऱ्याचशा तुमच्या तक्रारी आहेत त्या कमी झाल्यात असं तुम्हाला जाणवेल, तुम्हाला फायदा होईल। दुसरा फायदा म्हणजे सुंठ ही उत्तम शूलनाशक आहे। शूलनाशक म्हणजे पेन किलर आहे। पोटदुखीमध्ये तर ती आराम देतेच पण त्याबरोबरच आमवाताच्या रुग्णांमध्ये ती अतिशय फायदेशीर आहे। ज्यांना सांधेदुखी आहे त्याच्या बरोबरीने ज्यांचं वजन थोडंसं जास्त आहे आणि पोटाच्या तक्रारी आहेत अशा रुग्णांमध्ये सुंठ हे उत्तम औषध आहे। अशा रुग्णांनी 10 ग्रॅम सुंठ, 1 ते 2 चमचे एरंड तेल आणि त्याच्या बरोबरीने 1 कप कोमट पाणी असं रोज रात्री 1 महिन्यापर्यंत नियमितपणे घेतलं तर त्यांच्या बऱ्याचशा तक्रारी आहेत त्या कमी झाल्यात असं तुम्हाला दिसून येईल। सांधेदुखीमध्ये सुंठ ही बाहेरून लावण्याने देखील फायदा होतो। म्हणजेच तुमचा गुडघा जर दुखत असेल, त्याच्यावर ठणका मारत असेल तर अशा वेळेला सुंठ पावडर आहे ती गरम पाण्यामध्ये मिक्स करून ती जर लेप तुम्ही जर गुडघ्याला लावलात तर तुमचा ठणका आहे तो बऱ्यापैकी कमी होतो। स्त्रियांसाठी देखील सुंठ खूप फायदेशीर आहेत। मासिक पाळीमध्ये पोट दुखणं, पोट गच्च होणं किंवा गॅसेस होणं ह्या ज्या तक्रारी होतात त्यासाठी सुंठ आपल्याला कामी येते। अशा वेळेला 2 ते 3 ग्रॅम सुंठ आणि चिमूटभर काळी मिरी यांचा काढा बनवायचा आणि या काढा प्यायल्यामुळे तुम्हाला बऱ्याचशा तक्रारीमधून आराम मिळतो। तुमची पोटदुखी थोडी कमी होते, गॅसेस होण्याचं प्रमाण आहे ते कमी होतं। बाळंतिणीमध्ये देखील सुंठ ही आवर्जून वापरली जाते। बाळंतिणीमध्ये वापरला जाणारा सौभाग्य शुंठी पाक हे जे औषध आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने सुंठ ही वापरली गेलेली आहे। बाळंतिणीसाठी सुंठ ही अगदी घरच्या घरी देखील तुम्ही वापरू शकता। यासाठी सुंठ पावडर आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये गूळ घ्यायचं आणि ते वळता येईल एवढंच त्याच्यामध्ये तूप घालायचं आणि त्याचे छोटे छोटे लाडू बनवायचे। अगदी हे लाडू सुपारीच्या आकारा एवढे हवेत आणि हे 2 लाडू रोज सकाळी उपाशी पोटी कोमट पाण्याबरोबर प्यायचे। यामुळे डिलिव्हरी नंतर आलेला जो थकवा असतो किंवा अंग दुखतं, सांधे दुखतात, बऱ्याच जणांना डिलिव्हरी नंतर पोटामध्ये वारंवार गॅसेस होतात किंवा भूक लागत नाही, त्या सगळ्या तक्रारी आहेत त्या हळूहळू कमी होतात। आणि हे रोज 2 लाडू 1 ते 2 महिना नियमितपणे बाळंतिणीला घ्यायला सांगायचे, त्याचा त्यांना खूप फायदा होतो। कफविकारांमध्ये सुंठ ही अतिशय उपयोगी आहे। विशेषतः सर्दीमध्ये सुंठीचा खूप चांगला उपयोग होतो। विशेषतः ज्यांना वारंवार सर्दी होते किंवा थोडं जरा वातावरण बदललं तरी ज्यांना सर्दी होते अशांसाठी सुंठ खूप जास्त उपयोगी आहे। अशा लोकांनी 1 ते 2 ग्रॅम सुंठीचा काढा हा नियमितपणे जर ते प्यायले किंवा बऱ्याच वेळेला काही जणांमध्ये सर्दी ही बाहेर पडत नाही किंवा सर्दीमुळे डोकं खूप जास्त दुखतं, डोकं जड झाल्यासारखं वाटतं तर अशा वेळेला सुंठ खूप उपयोगी आहे। अशा वेळेला सुंठ आणि वेखंड हे गरम पाण्यामध्ये उघडून किंवा जर त्याची पावडर असेल तर ती पावडर देखील तुम्ही गरम पाण्यामध्ये मिक्स करून त्याचे लेप बनवायचा आणि हा लेप डोक्यावर लावायचा। अशा वेळेला बराच फायदा होतो। लहान मुलांच्या सर्दीमध्ये देखील सुंठ खूप उपयोगी आहे। लहान मुलं बऱ्याच वेळेला सर्दीमध्ये चिडचिड करतात किंवा सारखी
रडत राहतात, बऱ्याच वेळा त्यांचं डोकं दुखत असतं, त्यांना समजत नाही किंवा सांगता येत नाही, अशा वेळेला सुंठ खूप उपयोगी ठरते. सुंठ आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये जायफळ पावडर हे एकत्र करून गरम पाण्यामध्ये मिक्स करून त्याचा लेप करायचा आणि हा लेप डोक्याला लावल्यामुळे त्यांच्या डोकेदुखीमध्ये आराम पडतो आणि सर्दी बाहेर पडण्यासाठी देखील मदत होते. तसंच ज्या लहान मुलांना दूध प्यायची सवय आहे पण दूध पिल्यानंतर त्रास होतो, अशा वेळेला त्या दुधामध्ये थोडीशी सुंठ पावडर टाकायची, त्यामुळे त्यांना कफाचा त्रास आहे तो कमी होतो. वजन कमी करण्यासाठी आपण काही ना काही छोटे उपाय नेहमी शोधत असतो, तर अशा वेळेला सुंठ तुमच्या कामी येईल. तुम्हाला वजन कमी करायचं आहे आणि त्याबरोबरनेच तुम्हाला पोटाच्या तक्रारी आहे, तर अशा वेळेला सुंठाचा काढा पिल्याने तुम्हाला खूप फायदा होईल. सुंठ हे फॅट बर्नर आहे, म्हणजे चरबी कमी करण्यासाठी सुंठ खूप फायदेशीर ठरते. बरोबरनेच तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह करतं, त्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी फायदा होतो. अशा वेळेला 2 ग्रॅम सुंठ कोमट पाण्याबरोबर रोज सकाळी उपाशी पोटी जर तुम्ही प्यायलात तर बऱ्यापैकी तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत होईल. पण फक्त सुंठ पिऊन वजन कमी होणार नाहीये, त्याबरोबरनेच तुम्हाला आहारातील बदल, व्यायाम हे देखील करणं तितकंच महत्वाचं आहे. आपल्या छोट्या छोट्या तक्रारींसाठी सुंठ तुम्ही कशी वापरू शकता हे मी तुम्हाला सांगितलंय. तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. तुम्हाला काहीतरी नवीन माहिती कळली असेल, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल किंवा गरजेचा वाटला असेल तर तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना हा नक्की शेअर करा. असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तुम्हाला काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा. नमस्कार.